आजच्या लेक्चरला सकाळच्या कोण कोण होतं, म्हणजे याच्या आधी झालेल्या कोणी होतं का तुमच्यापैकी? काल सांगितल्याप्रमाणे आपण 5:40 ला एक लेक्चर ठेवलंय जस्ट. ओके ज्ञानेश्वरी, ओके चलो. अजून कोण होतं? म्हणाली होती, स्वप्नील होता, ओके. तिथं पब्लिकली सांगायचं मग मी जेव्हा विचारतोय, कारण मी ग्रुप का केलोय, कारण आपण ग्रुप मध्ये असेल. सकाळच्या म्हणतोय एवढे जण होते, अरे युट्यूबवरच्या लेक्चरला म्हणतोय मी, मला तर एवढे दिसले ना तिथे 11च्या क्लासचे, कारण ते इनिशिएटिव्ह खास करून तुमच्या क्लाससाठी ठेवलाय मी, कारण मला बऱ्याच जणांना असं वाटलं की लगेच तिथल्या तिथे उठता येईल, लगेच लेक्चर बघायला सुरू करतायत. थोडस फ्रेश झालं पाहिजे, आधी थोडस वॉर्मअप झालं पाहिजे, बॉडी असं एकदम फुल ऍक्टिव्हिटी मध्ये आली पाहिजे, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुरू झाली पाहिजे. सो ट्राय टू अटेंड दॅट लेक्चर अँड दॅट. हा ओके. तर त्याच्यामध्ये आणि आपण ग्रुपमध्ये पब्लिक जातोय याचा अर्थ आपल्याला ते कंपल्शन येणार आहे आपल्यावर, आता ते फॉलो करायचं आपल्याला रेग्युलर. सो ते तुमच्याच फायद्यासाठी आहे. ट्राय करा, आपल्याला एकदम नक्कीच फायदा त्याचा नक्कीच होईल. ठीक आहे, ते असंच उगच केलं नाही, त्याला खूप विचार करून केलेला आहे. ओके चलो. सो स्टार्टिंग अवर चॅप्टर ओके ओके, अच्छा ठीक आहे. ते होऊ शकतं जरासं तुमचं ते अकाउंट आई वडिलांच्या नावाने आहेत, त्याच्यामुळे जरासं मला लक्षात येणार नाही. थोडस हळूहळू लक्षात येत आहेत. ओके चलो, पहा लक्ष द्या. तर युनिट अँड डायमेन्शन. तर पहा युनिट मध्ये तर फिजिकल क्वांटिटीज, त्याच्यामध्ये डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आणि फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला आपण फंडामेंटल युनिट म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये फंडामेंटल युनिट्स कोणते कोणते आहेत? मग 7 आहेत. कोणकोणते आहेत पहा बरं. मास आहे, म्हणजे युनिट सांगायचे झाले त्या फिजिकल क्वांटिटी, मास, लेंथ, त्यांचे युनिट जर सांगायचे झाले तर मीटर, त्याच्यानंतर केजी. आपण क्वांटिटीज पाहूया 7 कोणत्या कोणत्या आहेत. मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, अमाऊंट ऑफ सबस्टेन्स आहे, त्याच्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी आहे, आणि कोणता राहिला एक टेम्परेचर, पहा मास, लेंथ, टाइम, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लुमिनस इंटेन्सिटी. अजून काय राहते त्याच्यामध्ये? कोणते राहते सांगा बरं. 7 क्वांटिटीज कोणत्या राहिल्या? कुठे गेली एक क्वांटिटी? एक क्वांटिटी गेली कोणती तरी. इलेक्ट्रिक करंट. ओके, करंट, करंट विसरला होता. व्हेरी गुड. ठीक आहे. सो पहा लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण डायमेन्शन पाहिलं. डायमेन्शन म्हणजे बेस, जे फंडामेंटल युनिट आहेत त्यांचा जो पॉवर रेज करतो त्याला आपण डायमेन्शन म्हणतो. डायमेन्शनचे युजेस पाहिलेले आहेत, कुठे कुठे यूज करू शकतो, वेदर चेक इक्वेशन करेक्ट आहे का नाही, त्याच्यानंतर डिड्युसिंग द फिजिकल रिलेशन बिटवीन क्वांटिटीज, त्याच्यानंतर युनिट कन्व्हर्जन, आणि त्यामध्ये येणारे जे लिमिटेशन आहेत ते पण पाहिले होते, की जेव्हा दोन क्वांटिटीचे युनिट सेम असतं, म्हणजे डायमेन्शन सेम असू शकतात, युनिट जरी डिफरंट असले तरी त्या तिथे प्रॉब्लेम येतो. किंवा 3 और मोर दॅन फिजिकल क्वांटिटी असतील तर 3 अननोन्स येतात, आणि त्याच्यापेक्षा जास्त इक्वेशन पाहिजे असतील तर ते सॉल्व्ह करता येत नाही. अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण. त्याच्यानंतर सिग्निफिकंट डिजिट्स, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि राउंडिंग ऑफ. हे बीट एकदम सिंपल आहेत, विथ रूल फॉलो करायचे. रूल तुम्हाला लिहून दिलेत, रूल डायरेक्ट लक्षात ठेवा, त्या रूल मध्ये बसतंय तसं करायचं. बाकी काही आपलं त्याच्यामध्ये डोकं नाही लावायचं. सर मला जरा असंच वाटाले, हे असंच झालंय की सर, आता जरा रूल, एकदम रूल. प्रत्येक नंबर घ्या तुम्ही, मनानं कोणताही तयार करा, बुक मधून सॉल्व्ह करा. बुक आणि सर्वांनी सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. फिजिक्सला जास्तीत जास्त सुरुवातीलाच, एवढा टाइम तुम्हाला नंतर भेटणार नाही, हे मी सांगतोय आता. नंतरचे चॅप्टर याच्यापेक्षा हार्ड असतात, पण एवढा टाइम भेटत नाही, कारण हे नवीन असतं. तुम्हाला थोडस स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आणि हे जे सुरुवातीचे चॅप्टर जो व्यवस्थित करेल त्याला नंतर फिजिक्स एकदम म्हणजे सोपं बनून जाणार आहे. त्याच्यानंतर तिथे काही डोकं फोडत घ्यायची वेळ येणार नाही. पहिल्या चॅप्टरचे जसे की 1D आहे, वेक्टर आहे, परत पार्ट 2 मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहेत. मोस्ट नंबर ऑफ क्वेश्चन सोडवायचे, जेवढे सोडवता येतील तेवढे. कधीच म्हणजे एवढे का सोडवले, एवढे लय असं तुम्हाला नाहीच होणार. ठीक आहे. सो जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचा ट्राय करा. तर त्याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की सिग्निफिकंट फिगरचे रूल, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचे रूल,
आणि राऊंडिंग ऑफचे रूल दिलेले आहे तुम्हाला. तर आता सध्या सुरू करायचं आहे आपल्याला मग एरर. अरे बापरे, हे एरर काय आहे आता? एरर मेजरमेंट किंवा एरर अनालिसिस. गुड मॉर्निंग एव्हरीवन अगेन. आता गुड मॉर्निंग आता आपण 5लाच करायचं, 5:40च्या लेक्चर मध्ये आहे का नाही. 11च्या सर्वांनी ट्राय करायचं त्या लेक्चर मध्ये यायचं. ओके चलो. तर एरर मेजरमेंट किंवा एरर अनालिसिस याला पण म्हणतात, की हे करणं का गरजेचं आहे. एरर म्हणजे चूक आहे, बरोबर आहे. म्हणजे ती चूक आपण अनालिसिस म्हणतात याला, एरर अनालिसिस स्टडी करायचंय किंवा मेजरमेंट आहे. तर पहिल्यांदा की चुकीच्या गोष्टीवर एवढं फोकस करायचंच का. ठीक आहे, चुकीच्या गोष्टीवर एवढं फोकस करायचंच का. पहा, फिजिक्स मध्ये जेव्हा काही सर्व क्वांटिटीज आहेत, एक्सपेरिमेंट आहेत, त्याच्यामध्ये 0 एरर म्हणजे एरर बिलकुल येणारच नाही, काही चूक होणारच नाही अशी पॉसिबिलिटी खूप कमी आहे. आणि ते सायंटिस्टनं ऍक्सेप्ट केलेलं आहे. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करता तेव्हा तिथून पुढे सोल्युशन, म्हणजे तुम्हाला आधी तुम्हाला स्वतःला ऍक्सेप्ट करावं लागेल की अभ्यास कमी व्हायला, मग त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन येईल. नाहीतर स्वतःच तुम्ही जर असं म्हणजे हवेत असाल, नाही नाही माझं लय होते, उग 2-4 दिवस मला कस तरीच वाटाले म्हणून होईना झालंय, नाही नाही सगळेच असं करत असते, असं जोपर्यंत करचाल तोपर्यंत त्याच्यावरती सोल्युशन भेटणार नाही. जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आधी सुरुवातीला ऍक्सेप्ट करा आणि त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन फाइंड भेटेल. सो एरर मेजरमेंट सायंटिस्टला असं आढळून आलंय की 0 एरर हे म्हणजे एरर इन्व्हॉल्व्ह होत आहेत ऑटोमॅटिकली. काही एरर म्हणजे ह्युमन एक्सपेरिमेंटला समजा आपण स्केलमध्ये मेजरमेंट म्हणतोय, तर स्केलमध्ये मेजरमेंट ठीक आहे, पण जेव्हा आपण समजा एखादा कॉइन आहे आणि त्या कॉइनचं डायमीटर चेक करायचंय किंवा कॉइनची थिकनेस मोजायची आपल्याला, मग कॉइनची थिकनेस मोजत असताना पहा बरं किती छोटीशी व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे ह्युमनली आयज म्हणजे ते आपल्याला म्हणतात ना, काय माणूस हा चुकीचा पुतळा आहे का नाही, हा त्याच पद्धतीने मग त्या चुका आपल्याला सुधारायच्यात, बरोबर आहे का नाही. चुकीचा पुतळा आहे म्हणजे चुका करत बसले असं नाही. मग त्याच्यावर आपल्याला अनालिसिस करण्यासाठी म्हणजे मोर अॅक्युरेट आपल्याला रिडिंग कशी घेता येईल याच्यासाठी आपण एरर अनालिसिस करणार आहोत. तर त्या एरर अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या टाईपचे एरर आपल्याला लर्न करायचे. समजा आपण एखादी क्वांटिटी घेतोय, एखादं एक्सप्रेशन घेतोय, कितीही तुम्ही जर त्याच्यामध्ये बेस्ट एफर्ट टाकले तर थोडस ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो. सो एरर म्हणजे काय, ऍक्च्युअल व्हॅल्यू. समजा आपल्याला या पेनची डायमीटर मोजायचं, या पेनची काय मोजायचं, डायमीटर एकदम अॅक्युरेट. सो आपल्या स्केलनं तर एकदम अॅक्युरेट मोजणार नाही, थोडस इकडे तिकडे होईल. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू and actual value, or it can be also called as true value. And this difference between these two values is called as error. आणि हा येतोच म्हणसाल सर मी सायंटिस्ट बनल्यानंतर असलं काहीच नाही, शून्यच एरर येणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काही मग ट्रायच करत नाही आहे का नाही. चुका तर होणार की, आणि ते ह्युमन पॉसिबिलिटीच्या काही गोष्टी बाहेर आहेत, हे ठीक आहे. पण एखादं एकदम अजून काहीतरी बारीक मोजायचं तुम्हाला, किंवा इथून सन सोबतचा डिस्टन्स मोजायचं काहीतरी कॅल्क्युलेशन, ऍक्च्युअली तुम्ही तिथे जाऊन टेप घेऊन करणार का अॅक्युरेट नाही. मग थोडस वेदर चेंज मध्ये काहीतरी होणार, काहीतरी येणार एरर. ठीक आहे, यावेळेस मोजली तर वेगळीच येणार, परत मोजली तर वेगळीच येणार. सो दिस डिफरन्स इज कॉल्ड एज एरर, बरोबर आहे. मग आता या रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, समजा मला या पेनची डायमीटर मोजायची आहे. सो मी काय करणार, मी एकदा मोजली, काहीतरी आलं असेल 1.2 सेंटीमीटर, 12च घ्यायचं होतं आपल्याला पण नॉट पॉसिबल. सो 1.2 सेंटीमीटर. सो मी काय करणार, एकदाच मोजून गप नाही बसायला पाहिजे, कारण हे ह्युमन एरर पॉसिबल आहे आणि आपल्याला एक्झॅक्ट डायमीटर पाहिजे. याच्यासाठी एक मशीन तयार करायचंय, म्हणजे याच्यासाठी हे कॅप तयार करायचंय. तर हे कॅप आणि या पेनची डायमीटर एकदम एक्झॅक्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. सो
मग आता हे मी एकदा मेजरमेंट केलं तर चुकू शकतं, म्हणून मी काय करणार, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे नंबर ऑफ रिडिंग्स. एकदा मेजर केलं 1.2 आलं, पहिल्या वेळेस काहीतरी 1.1 आला असेल, पहिल्या वेळेस तर मी झोपीतच होतो 1 सेंटीमीटर आला असेल, एखाद्या वेळेस चुकून 1.3 आला असेल, एखाद्या वेळेस परत 1.2 आला असेल, एखाद्या वेळेस परत 1.2 आला असेल, एखाद्या वेळेस 1.25 आला असेल. पॉसिबल आहे का 1.25? आपल्या स्केलनं 1.25 आन्सर सांगणं पॉसिबल आहे का? आपली जी मीटर स्केल असते कंपास मधली, त्याच्याने 1.25 आन्सर सांगणं पॉसिबल आहे का? चला डिस्कशन सोबत जायचंय. हे सांगितलंय मी तुम्हाला की कसं पॉसिबल नाही, राईट? ते पण पाहायचं. व्हेरी गुड. सो याच्यामध्ये 1.2 कारण 0.1 पर्यंत आपण मोजू शकतो, म्हणजे 1 डेसिमल पर्यंत मोजू शकतो. याच्या पुढच्या डेसिमलची आपल्याला गॅरंटी नाहीये. सो असे नंबर ऑफ रिडिंग्स घेतले. सो मोर अॅक्युरेट किंवा मोर फ्रिक्वेंट जी रिडिंग आहे ते 1.2 आहे, म्हणजे 1.2च्याच आसपास जास्तीत जास्त असायला पाहिजे. सो मी काय करतोय, एक नंबरचं एकदाच ऑब्झर्वेशन घेण्यापेक्षा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत, आणि त्याच्यातून मला जे रिडिंग मध्ये होणारा जर एरर जर कळला मला, तर मी ट्रू व्हॅल्यूच्या किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या खूप जवळ जाऊ शकतो. सो याच्यामध्ये मग आता पहा की पहिला आहे ॲब्सोल्यूट एरर. एररचे टाईप आणि त्यांचं म्हणजे आपल्याला फॉर्म्युला, एरर कसा काढायचा, ॲब्सोल्यूट एरर काय, मीन एरर काय, हे पाहायचे. आता पहिल्यांदा एरर म्हणजे तर लक्षातच आला असेल तुम्हाला, ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू मधला डिफरन्स म्हणजे त्याला एरर म्हणणार आपण. मग तो रिड्यूस करण्यासाठी किंवा सांगितलं तर पाहिजे, समजा मी सांगितलं की बाबा 1.2 सेंटीमीटर यायले, पण मी जर तुम्हाला सांगितलं की बाबा 0.1 सेंटीमीटरचा फरक असू शकतो, म्हणजे मी असं सांगितलं 1.2 सेंटीमीटर अँड प्लस और मायनस 0.1, म्हणजे याच्यामध्ये एकतर 0.1 प्लस असू शकतं किंवा 0.1 मायनस, म्हणजे मला आता फिक्स गॅरंटी आहे की याची 1.1 टू 1.3 याच्याच रेंज मध्ये आहे, म्हणजे 0.5 सेंटीमीटर नाहीये. म्हणजे का सांगितलं मी हे एवढं, त्याचं म्हणजे आपण म्हणतो बघा 19-20 आहे का नाही, इकडे तिकडे जरा असं असं त्या पद्धतीने जर आधीच सांगितलं सर इकडे तिकडे झालं तर जमून घ्या जरा, तर मग ते जमून घेते आहे का नाही. सो 1.2 प्लस और मायनस 0.1 जर म्हणलं तर याची व्हॅल्यू 1.1 तर असू शकते मायनस केल्यावर, आणि प्लस केल्यावर 0.13 असू शकते. सो मग आता मला बरोबर अंदाज आलाय, त्याच्यामुळे हे एरर सुद्धा सांगणं खूप महत्वाचं आहे. असेल तरी चालते पण तो सांगितला पाहिजे, बरोबर आहे का नाही, म्हणजे त्याच्यावरती आपण उपाय करू शकतो काहीतरी. सो याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर हा जो आहे तो फर्स्ट टाइपचा एरर आहे. त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर मध्ये काय होतं पहा, सिंपल, त्याच्या नावावरच आहे ऍब्सोल्यूट एरर म्हणजे द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू म्हणजेच ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू. मग आता समजा आपल्या केसमध्ये एवढे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आलेले आहेत, 1.2 सेंटीमीटर, 1.1, 1 सेंटीमीटर, 1.3, 1.2, 1.2 आणि ठीक आहे, ओके. सो आता पहा की याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर म्हणजे डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. पण आता लक्षात घ्या की आपल्याला याला nth ऑब्झर्वेशन म्हणू की पहिली व्हॅल्यू मायनस करायची, दुसरी व्हॅल्यू मायनस करायची, तिसरी व्हॅल्यू मायनस करायची. पण तुम्ही म्हणसाल सर आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू थोडीच माहिती आहे, जर माहिती असती तर आपण मेजर कशाला केली असती, आणि जर माहितीच आहे तर आपल्याला एरर डायरेक्ट कळते. पण ऍक्च्युअली या पेनचे डायमीटर ऍक्च्युअली माहितीच झाली नाही आपल्याला. आपण बरोबर आहे की ऍब्सोल्यूट एरर काय आहे, जी ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्यातून ही मेजर्ड जी व्हॅल्यू आहे ती मायनस करायची. पण नेमका प्रश्न कुठे येतो की ऍक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, माहिती असतं तर मग कशाला मेजर केली असते. सो माहिती नाहीये म्हणून आधी आपण काय करणार, हे जेवढे ऑब्झर्वेशन आहेत त्यांचं ऍव्हरेज घेणार. त्यांचं काय घेणार आहेत, ऍव्हरेज, किंवा त्याला मीन म्हटलं जातं, मीन व्हॅल्यू.
मीन व्हॅल्यू कशी काढतात माहितीये तुम्हाला, नंबर ऑफ ऑब्झर्वेशनची सम. सपोज देर आर n ऑब्झर्वेशन, therefore a1 plus a2 up to an upon number of observation, it is your mean value. mean value. मग जर तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू माहिती नसेल, सो आय कॅन राईट दिस mean value minus n means nth observation. So absolute error is given by mean value minus observation. म्हणजे पहिली जर असेल याच्यामध्ये पहा, त्याला कसं लिहितात की डेल्टा एरर. समजा डेल्टा A1 लिहिलं तर इथं काय येणार, A1 येणार. जर डेल्टा A2 काढायचे मला, तर मी काय करणार, जी मीन व्हॅल्यू आहे त्याच्यातून सेकंड ऑब्झर्वेशन मायनस करणार. डेल्टा A3 काढायचंय, सो मीन व्हॅल्यू मायनस त्याच्यातून थर्ड ऑब्झर्वेशन वजा करणार. सिमिलरली इफ वी हॅव टू फाइंड nth absolute error, so measured value minus nth observation. क्लिअर आहे का? थोडस डिस्कशन लक्षात घ्या व्यवस्थित, सिंपल टर्म आहे ते एकदम. क्लिअर आहे का? लिहून देतो मी व्यवस्थित, पण लक्षात आलंय का मी काय काय सांगितलं ते? ओके, चला सर्वांनी सांगायचं मला. यस यस, ओके. ओके, व्हेरी गुड. सो पहा, लिहून घ्या मग आता. एरर अनालिसिस हेडिंग टाका. एरर अनालिसिस किंवा एरर मेजरमेंट पण म्हणतात याला. एएन चे रिपीट सांगा. ओके, पहा लिहून घ्या, अजून कळेल तुम्हाला. लिहून घ्या आधी, मग मी एकदा परत रिपीट करतो. चलो, ते एरर मेजरमेंट वगैरे काय आहे ते याच्यामध्ये काय लिहा. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. एवढंच लिहायचं त्याच्यामध्ये. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. Difference between true value, difference between true value and measured value. Difference between true value difference between true value and measured value is called as error. त्याच्यानंतर लिहा ऍब्सोल्यूट एरर. त्याच्यानंतर लिहा पहिला एरर जो आहे, एररचे टाईप, त्याच्यामध्ये पहिला एरर जो आहे तो आहे ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर. त्याच्यामध्ये लिहा, इट इज अ मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स it is a magnitude of the difference. It is a magnitude of the difference between, it is a magnitude of the difference between true value and measured value. It is a magnitude of the difference between true value and measured value.
ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. त्याच्या नेक्स्ट लाईनला लिहा ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी true value of the quantity is arithmetic mean of true value of the quantity is arithmetic mean of arithmetic mean of arithmetic mean of all observations all observations all observations all observations. So liha, if there are n observations, if there are n observations, if there are n observation, such as a1 comma a2 dot 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 an dot 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 an, then true value is equal to then true value is equal to then true value is equal to am is equal to लिहा am is equal to ते लिहा तिथे am is equal to a1 plus a2 up to an. त्याच्यानंतर लिहा then absolute errors in measured value then absolute errors in measured value the absolute error in measured value are हे लिहा a1 डेल्टा a1 लिहिणार आपण ऍब्सोल्यूट एररला आणि डेल्टा a1 कसा करणार am मायनस a1 am म्हणजे मीन व्हॅल्यू किंवा त्यालाच ट्रू व्हॅल्यू म्हटलं जातं त्यालाच ऍक्च्युअल व्हॅल्यू सुद्धा म्हटलं जातं. सो am मायनस a1 डेल्टा a2 काढायचंय am मायनस a2 विथ एक्झाम्पल एकदम क्लिअर घेणार आहे मी आधी टाईप घेणार आहे आणि त्या एकाच प्रॉब्लेम मध्ये सर्व एरर काढायचे म्हणजे कन्फ्युजन दूर होईल आपल्याला. तिथे फक्त नोट लिहा मॉड नाहीये ऍब्सोल्यूट एररला मॉड नाहीये साधना. ठीक आहे तेच नोट मध्ये लिहा ऍब्सोल्यूट एरर्स मे बी पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह नोट किंवा स्टार करून लिहा absolute error may be positive or negative. साधना लक्षात आलं का मॉड नाहीये ऍब्सोल्यूट व्हॅल्यूला ऍब्सोल्यूट एररला.
म्हणजे ऍब्सोल्यूट एरर निगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा की आपण जे काढलेलं आहेत या ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत आपण, की समजा याचं मीन आपण 1.2 आलं, याचं मीन आलं 1.2, दॅट इज AM इज इक्वल टू किती आलं 1.2. तर मग पहिलं ऑब्झर्वेशन 1.2 च आहे, म्हणजे त्यावेळेस काय येणार 1.2 मायनस 1.2 हे 0 आला. ऍब्सोल्यूट एरर पहिल्या रिडिंग मध्ये 0 आला. दुसरी व्हॅल्यू आहे 1.1, सो 1.2 मायनस 1.1 दुसऱ्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर आला 0.1. तिसऱ्यामध्ये काय आहे 1.2 मायनस 1. तिसरं ऑब्झर्वेशन आपलं 1च आहे, म्हणजे एरर आला ऍब्सोल्यूट एरर 0.2. आणि चौथ्यामध्ये पहा 1.2 मायनस चौथी रिडिंग आहे 1.3, सो 1.2 मायनस 1.3 दॅट इज मायनस 0.1. सो इट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0. मॉड इथे नाही घ्यायचा. मॉड कुठे घ्यायचं सांगतो, आणि हे एक्झाम्पल नका लिहून घेऊ, मी एक्झाम्पल पूर्ण एकच लिहून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एरर लिहा मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर आणि मीन ऍब्सोल्यूट एरर वेगळा आहे. ठीक आहे. सो ऍब्सोल्यूट एररला मॉड नसतं, मीन ऍब्सोल्यूट एरर असतो मॉड मध्ये. ठीक आहे. कुठे रीड केलंय का तुम्ही वैष्णवी? ऍब्सोल्यूट एररला मॉड नसतं, मीन ऍब्सोल्यूट एररला मॉड असतो. मीन ऍब्सोल्यूट असं सांगितलं सरांनी. ठीक आहे, नसायला पाहिजे, पण तरी पण मी एकदा चेक करून सांगतो. ओके, जर तुम्हाला सरांनीच सांगितलं म्हणल्यावर जरासा डाऊट असेल. नसायला पाहिजे, बुक मध्ये पण नाही दिला. कोणत्या बुक मध्ये दिला असेल किंवा कुठे रेफरन्स मध्ये जर दिला असेल, रेफरन्स बुक मध्ये, तर चेक करून सांगतो. ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. कुठेतरी वाचलाय म्हणजे काहीतरी असेल, एकतर म्हणजे मी असेल किंवा काय झालंय. अजून किती ब्राईटनेस वाढवायची रे साहिल? ब्राईटनेस किती वाढवायची? तुझ्या मोबाईलची वाढव बाळा. अरे लाईट एवढ्या चालू केल्यात हॉलमध्ये, म्हणजे लाईट बिलच त्याचं भरून, तरी पण लाईटी लावल्यात एवढ्या मोठ्या, तरी ब्राईटनेस. ठीक आहे, चलो. तर याच्यामध्ये पहा मीन ऍब्सोल्यूट एरर काय असतो पहा, की मीन ऍब्सोल्यूट एरर दॅट इज डेल्टा एम म्हणू शकता त्याला. ठीक आहे, किंवा डेल्टा ई डायरेक्ट. काय झालंय? काय पाहायचंय? ओके, जस्ट अ मिनिट. लोड होत नाहीये, मी पाहतो तरी. चेक करतो, चेक करून सांगतो मी तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर. ओके, असं दिले सरांनी.
ओके, मी चेक करून सांगतो एकदा बुक मध्ये. ह्या तर बुक मध्ये नाहीये, म्हणजे 2-3 बुक मध्ये तर नाहीये. परत मी रेफरन्स बुक चेक करतो. रेफरन्स बुक कोणते आहेत सर, ते कसलं राहते, ठीक आहे. रेफरन्स बुक चेक करतो आणि सांगतो. काही जर मिस्टेक असेल तर लगेच मी सांगतो. पण सध्या लक्षात कसं ठेवायचंय पहा, की ऍब्सोल्यूट एरर मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, but mean absolute error is always positive. Mean absolute error is always positive. सी, ठीक आहे. तर याच्यामध्ये सरनं म्हणजे असं पण सांगितलं असू शकतंय, मी तरी पण चौकशी करून सांगतोय, मी काय असं म्हणत नाहीये. पण डेल्टा ए, ज्याला की आपण म्हणणार आहोत मीन ऍब्सोल्यूट एरर, इज अ अरिथमॅटिक मीन, इज अ अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन आहे. कशाचा मीन आहे अरिथमॅटिक मीन? ऑल ऍब्सोल्यूट एरर. ऑल ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय केलं होतं? ऍब्सोल्यूट एरर पहिल्याला आपण डेल्टा ए1 म्हणलं होतं, दुसऱ्याला आपण डेल्टा A2 म्हणलं होतं, तिसऱ्याला आपण डेल्टा A3 म्हणलं होतं, अप टू कुठे गेलो होतो? डेल्टा AN. आपण काय आहे अरिथमॅटिक मीन घ्यायचं झालं की n ने काय करायचं? डिवाइड करायचं. फक्त इथं लक्षात ठेवायचं, इथे मीन ऍब्सोल्यूट एरर काढताना इथं सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायच्यात. आणि हाच त्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल की तुम्हाला ते पॉझिटिव्ह घ्यायचं म्हणून सरांनी आधीच सर्व पॉझिटिव्ह घ्यायला सांगितलं असेल, असं असू शकते. ठीक आहे, पॉसिबिलिटी आहे, तरी मी क्लिअर करतो म्हणून सांगतोय. पण सध्या जसं लक्षात ठेवलंय पहा, की हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते व्हॅल्यू, म्हणून आपण त्याचा काय घेतला? मॉड घेतला. सो डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 हे n पर्यंत अपॉन n हे अरिथमॅटिक मीनच आहे. फक्त घेताना त्यांचं मॉड घ्यायचं. घेताना मॉड घ्यायचंय. मॉडचा अर्थ काय असतो पहा, जर व्हॅल्यू डेल्टा A1 जर 0.1 असेल तर त्याचा मॉड 0.1च असतो. आणि डेल्टा A2 समजा मायनस 0.1 आला आपलं आणि त्याचा मॉड घेतला तर 0.1च असतो. म्हणजे मॉडच्या बाहेर ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. मॉडच्या बाहेर ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. सो इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू. So summation of all positive value. Therefore, delta A is always positive. Delta A is always positive. Delta A हे absolute error नाही, याला म्हणतात mean absolute error. पण याला काय म्हणतात? mean absolute error. आणि ते जे सांगितलंय पाटील सरांनी ते मी एकदा चेक करून सांगतो. तसंही असू शकतंय. ओके, जस्ट मला एकदा चेक करू द्या, मी असं डायरेक्ट नाही सांगणार. ओके, चलो हे लिहून घ्या. mean absolute error is arithmetic mean of delta A1 value should be positive because we have to find maximum permissible error. So if we are finding maximum permissible error, then we will consider the mod of delta A1. But the term we used, absolute error, ही जी टर्म वापरली आपण ती पॉझिटिव्हच असावं असं नाही. आपण घेताना आपण आता कॅल्क्युलेशन मध्ये पॉझिटिव्ह घेणार आहोत, जसं की इथं घेतलं डेल्टा A1 डेल्टा A2. बट प्रश्न असा आहे की डेल्टा A1 ऍक्च्युअली पॉझिटिव्ह असणार का मॉड डेल्टा 1 घेतल्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे? लक्षात येते का आपलं डिस्कशन कोणत्या गोष्टीवर चालू आहे ते? सुमित, इथे तर पॉझिटिव्हच घ्यायचंय, नो प्रॉब्लेम. इथपर्यंत तुम्हाला काहीच नाही अडचण येणार. डेल्टा ए इज इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 डेल्टा A3. ओके, चलो. कंफ्यूजन हो रहा है सर, कंफ्यूजन हो रहा है, थोड़ा सा कंफ्यूजन हो रहा है. चला एक्झाम्पलच घेऊया आपण याच्यामध्ये. कमी 2 राहिलेत ते पण सांगूया की ठीक आहे. हे घेतलं मीन ऍब्सोल्यूट एरर घेतलं याच्यामध्ये. आता मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे पहा की सर्व एररची अरिथमॅटिक व्हॅल्यू, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये 0.1 एरर असू शकतो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 0.2 एरर असू शकतो. तर या सर्वांचं
आपण मीन काढलंय आणि त्याला मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणणार आणि ते ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह येणार कारण आपण सर्व गोष्टींचा मॉड घेतलाय. आपण सर्व गोष्टींचा काय घेतलेला आहे, मॉड घेतलाय. मग जी ऍक्च्युअल व्हॅल्यू येते, जे काही आपल्याला व्हॅल्यू सांगायचे, आपल्या रिझल्ट सांगायचंय, ते कसं सांगणार आपण ते कसं सांगणार पहा, की समजा हे आलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे 0.1 आले, यांची ऍव्हरेज 0.1 0.2 0.1 0.5 असं मेजर करून हे 0.1 आलं. मग आपल्या पेनची लेंथ होती 1.2 सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये एरर किती असू शकतो, 0.1. मग हा एरर एकतर प्लस पण असू शकतो, मायनस पण असू शकतो. देअरफॉर फायनल जो रिझल्ट आहे, रिझल्ट कसा लिहायचा, मग मेजर्ड क्वांटिटीचा जो रिझल्ट आहे तर कसा लिहितो आपण, जी रिडिंग आहे ए ची किंवा ती कोणती आहे, मीन व्हॅल्यू आहे आणि प्लस और मायनस मग काय करणार आपण, डेल्टा ए. देअरफॉर लिहा फायनल रिझल्ट is written as AM plus or minus delta A. किंवा याला डेल्टा ए बार लिहितात बरं, सॉरी डेल्टा ए बार, अरिथमॅटिक मीन काढलंय ना, डेल्टा ए बार, ए बार डेल्टा ए बार, डेल्टा ए बार. कशाची डेफिनेशन आहे, थोडस रिपीट करते का, मला कुठतरी सांगता सांगता मी दुसरीकडे बोललो असेल. कोणती डेफिनेशन, मीन ऍब्सोल्यूट एररची का, ज्ञानेश्वरी? ओके, मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर काय, इट इज अ अरिथमॅटिक मीन ऑफ, लिहा याची जर डेफिनेशन लिहायची असेल, इट इज अ अरिथमॅटिक मीन ऑफ mod values of absolute error. It is arithmetic mean of mod values किंवा मॅग्निट्यूड पण लिहू शकता तुम्ही, मॉड ला ब्रॅकेट मध्ये मॅग्निट्यूड लिहा. इट इज अरिथमॅटिक मीन ऑफ, इट इज अरिथमॅटिक मीन ऑफ मॉड ब्रॅकेट मध्ये मॅग्निट्यूड ऑफ ऍब्सोल्यूट एरर्स, ऑफ absolute errors, of absolute errors. Then फॉर्म्युलाच आपल्याला लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे पहा, नेक्स्ट टर्म आहे रिलेटिव्ह एरर किंवा त्यालाच फ्रॅक्शनल एरर म्हणतात. लिहा रिलेटिव्ह एरर, त्यालाच फ्रॅक्शनल एरर म्हणतात. रिलेटिव्ह और फ्रॅक्शनल, फ्रॅक्शन काढायचे, कोणतीही गोष्ट फ्रॅक्शन काढत असताना पहा, रिलेटिव्ह एरर म्हणजे त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूला कम्पेअर करतो आपण. देअरफॉर इट इज द रेशो. फ्रॅक्शन म्हणजे काय असतो, रेशो असतो. कशाचा असणार, जो आपला मीन ऍब्सोल्यूट एरर आलाय त्याला कसं लिहिणार आपण, डेल्टा ए बार लिहितो, बरोबर आहे. कोणासोबत, ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअल ट्रू व्हॅल्यू, दॅट इज आपण काय घेणार आहोत, एएम, राईट. सो रिलेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल एररची जर डेफिनेशन लिहायची तर काय लिहिणार तुम्ही, इट इज द रेशो ऑफ, इट इज रेशो ऑफ, याला काय म्हणतो आपण, याला काय म्हणायचंय, मीन ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर टू, लास्टला कोण आहे, मीन व्हॅल्यू, और वी कॅन से दॅट ऍक्च्युअल व्हॅल्यू. एएम लाच आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू पण म्हणतो किंवा मीन व्हॅल्यू पण म्हणतो. ठीक आहे, फॉर्म्युला पहा, डेल्टा ए बार अपॉन एएम, याला फ्रॅक्शनल एरर म्हणतात. इट इज अ रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू.
झालं का? हे एकदम सिंपल आहे. मला जरासं प्रॉब्लेम कम्प्लीट करू द्या याच्यावरच. लगेच आज प्रॉब्लेम झाला की क्लिअर होईल कन्सेप्ट. नाहीतर अजून काहीतरी थोडासा डाऊट राहू शकतो उद्यापर्यंत. उद्या पण प्रॉब्लेम घेऊया आपण, नो वरीज. पण आज पण एक प्रॉब्लेम कम्प्लीट होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं आता जे की आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, हे एरर कोणी विचारत नाहीत जास्त. आपल्याला सहसा प्रॉब्लेम असणार पर्सेंटेज एरर वरती. हे झाला रिलेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल एरर. आपल्याला असणार पर्सेंटेज एररचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम असणार. आणि पर्सेंटेज एरर इज फ्रॅक्शनल किंवा रिलेटिव्ह एरर जो असतो त्याला इंटू 100 करायचं असतं, बस इंटू 100. तर मग कसं करणार आपण? फ्रॅक्शनल एरर किती आहे? डेल्टा ए बार अपॉन ए मीन इंटू काय असणार मग? 100. इट इज पर्सेंटेज एरर. हा आहे पर्सेंटेज एरर. झालं का? झालं की सांगा मला. झालं की क्लिअर म्हणून सांगा, डन डन म्हणून सांगा, काय सांगायचं ते सांगा तुम्ही. ओके, क्लिअर आहे. डन 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 डन. ओके, चलो. सर्वांचं झालंय का? रिप्ले सर्वांनी करत राहायचंय, ठीक आहे. ओके, चलो. तर क्वेश्चन लिहा. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिंपल पेंडुलम. द पिरियड ऑफ ऑसिलेशन, the period of oscillation, the period of oscillation of simple pendulum in experiment, in experiment, in experiment, period of oscillation of a simple pendulum in experiment recorded as 2.63 second, 2.63 second period of a. ते काय असतं? सिंपल पेंडुलम, ऑसिलेशन, ते सर्व आपल्याला लर्न करायचंय, काही गडबड नाही. तर त्याचा टाइम पिरियड काय असतो ते पण फॉर्म्युला आहे, पण आता सध्या आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही. आपल्याला व्हॅल्यू दिल्या 2.63 सेकंड, 2.56 सेकंड, 2.42 सेकंड. सेकंद आहे, नाहीतर त्याला सेकंद लिहत नाही मी, कन्फ्युज होत चालते. 5 आहे. त्याच्यानंतर 2.71 and 2.80, 2.71 and 2.80. लक्षात आलं?
तर या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, टोटल 5 व्हॅल्यू आहेत. एक्सपेरिमेंटना काहीतरी कॅल्क्युलेट केला असेल, नो प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये आपल्याला सर्व एरर काढायचे, आपल्याला सर्व एरर. तर आधी ऍक्च्युअल किंवा मीन व्हॅल्यू काढायची. एएम काय असते? एएम हे जे ऑब्झर्वेशन आहे, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत पहा, 1 2 3 4 5. सो 5. A1 आहे 2.63 प्लस 2.56 प्लस 2.42 प्लस 2.71 प्लस 2.80 अपॉन 5. यांची ऍडिशन करा. यांची ऍडिशन केल्यावर काय येते पहा बरं. 7 बरोबर आहे का बघा बरं. आणि मग चला कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं हा. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही ते सांगा, मी इंक भरतो तोपर्यंत. बरोबर आहे. मग आता पहा की तुम्हाला जे राउंडिंग ऑफ किंवा सिग्निफिकंट फिगर याचे जे रूल दिलेत त्याच्यावर तुम्हाला सेपरेट प्रॉब्लेम येणार नाही. खूप कमी शक्यता आहे त्याच्यावरती, लक्षात घ्या. पण मग जेव्हा तुम्हाला जवळजवळचे ऑप्शन आहेत राउंडिंग ऑफ करायचे, तेव्हा ते रूल वापरावे लागतील. आता आपण पाहिलं होतं की ऍडिशन मध्ये याच्यामध्ये, बरं आधी एररचा कन्सेप्ट क्लिअर करू आपण, नाहीतर एकदाच अजून. हा बरं ठीक आहे. हा चला, हे 2 डिजिट पर्यंत आहे तिथपर्यंत, म्हणजे हे याची व्हॅल्यू काय घेऊ शकता तुम्ही, 2.62. सो मीन व्हॅल्यू आली 2.62. त्याच्यानंतर पहा आता काय काढायचंय, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट एरर. डेल्टा A1 काढत असताना मी काय करणार, AM मायनस A1. सो AM किती आली 2.62 मायनस हे किती आलंय 2.63, हे येणार मायनस 0.01. या मायनस बद्दल आपण डिस्कस करूया उद्या परत. डेल्टा A2 इज इक्वल टू, इथं काय आलंय 2.56 आहे, 2.62 मायनस 2.56 हे किती येतं 0.06 येणार. त्याच्यानंतर डेल्टा A3 किती येतं, मीन व्हॅल्यू आहे 2.6 मायनस त्याची व्हॅल्यू आहे 2.62 आहे ना, ओके ठीक आहे. सो ही व्हॅल्यू किती येते पहा 0.20. त्याच्यानंतर डेल्टा A4 काय येतं 2.62 मायनस 2.71, ही व्हॅल्यू येणार मायनस येणार. कशी येणार मायनस, याच्यामध्ये 0.09 मायनस, आणि डेल्टा A5 किती येणार याच्यामध्ये 2.62 मायनस 2.80, हे याच्यामध्ये किती येणार मायनस 0.18. हे आले आपले ऍब्सोल्यूट एरर, हे आलेले आहेत ऍब्सोल्यूट एरर. सो याचा मॉड घेतल्यावर ते ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह होतील. याचा मॉड घेतल्यावर ते पॉझिटिव्ह होतात, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. मग आता हे आलंय आपल्याला इथपर्यंत. सो पहा लक्ष द्या की पुढे आपल्याला काय काढायचंय, मीन ऍब्सोल्यूट एरर, दॅट इज डेल्टा A बार जर काढायचा असेल तर कसं काढतो आपण, मॉड ऑफ डेल्टा A1 प्लस मॉड ऑफ डेल्टा A2 प्लस मॉड ऑफ डेल्टा A3 प्लस मॉड ऑफ डेल्टा A4 प्लस मॉड ऑफ डेल्टा A5 अपॉन 5. पहिल्याचा मॉड याचा जरी मायनस असेल तर हे काय येणार मग प्लस येणार.
दुसऱ्याचा मॉड घ्यायचा, हे प्लस आहे सो ऍज इट इज लिहा. त्याच्यानंतर तिसरा प्लस आहे ऍज इट इज लिहा. चौथा मायनस आहे, त्याचा मॉड घेतला की ते ऑटोमॅटिक प्लस होणार. पाचवा मायनस आहे, मॉड घेतला की ऑटोमॅटिक प्लस होणार. डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत 5. यांची बेरीज करा किती होतं पहा. 6 1 7 15 9 2 4 5. 0.54 आलं का पहा अपॉन 5. जर याला जर आपण डिवाइड केलं 5 ने तर 0.108 येईल. जे डेल्टा ए बार आहे ते किती येणार 0.108. आले का इथपर्यंत? इथपर्यंत आलंय का? राईट. याला जर तुम्हाला जर राऊंड अप करायचं असेल, कारण अप टू 2 डेसिमल दिलेला आहे, सो तुम्ही 0.11 घेऊ शकता. डेल्टा हेच आलंय. ठीक आहे, इथपर्यंत आलं. तर आता पहा, पहिल्यांदा रिझल्ट तुम्हाला जर कसा लिहिणार हे सांगा बरं. रिझल्ट आपण कसा लिहितो? रिझल्ट कसा लिहायचा असतो? ए मीन प्लस और मायनस डेल्टा ए बार. ए मीन किती आलेला आहे आपलं 2.62 प्लस और मायनस वी कॅन राईट 0.11. हा झाला आपला फायनल रिझल्ट असा लिहू शकतो. 2.62 प्लस और मायनस 0.11. आणि जर आपल्याला फ्रॅक्शन एरर काढायचा असेल किंवा फ्रॅक्शन एरर किंवा रिलेटिव्ह एरर म्हणतात याला, काय आहे त्याचा फॉर्म्युला? डेल्टा ए बार अपॉन ए मीन. डेल्टा ए बार किती आहे 0.11. आपण राऊंड ऑफ केला याला. आणि ए मीन किती आहे? ए मीन आहे 2.62. ही कॅल्क्युलेशन पहा जरा हे कॅल्क्युलेशन फ्रॅक्शन एरर मध्ये. मी मोबाईलवर करू का हे? किती येतं पहा. ओके, ते पण सांगतो मी. ठीक आहे, आज एवढाच प्रॉब्लेम करायचा आहे. आणि हे कॅल्क्युलेशन करा याच्यामध्ये. आणि याला कसं करणार आपण? पर्सेंटेज एरर काय करणार? फक्त डेल्टा ए बार अपॉन ए एम इंटू 100. म्हणजे हे जे व्हॅल्यू आले त्याला 100 न मल्टिप्लाय करा. हे फक्त कॅल्क्युलेशन आहेत, लिहून घ्या. लेक्चरचा टाइम होतोय आणि आपण उद्या परत याच्यावरती डिस्कस करूया. ओके, ठीक आहे. 0.04198 असं आलेलं आहे साईडचं. 0.04198. वी कॅन राऊंड ऑफ इट टू 0.42. आणि पर्सेंटेज एरर 100 न मल्टिप्लाय केल्यावर 4.2%. हा फ्रॅक्शन एरर. आणि हा जर कॅल्क्युलेशन हे असेल तर. ठीक आहे, चला फास्ट लिहून घ्या जरा. असेल लेक्चरचा टाइम झालेला आहे, लिहून घ्या. आणि मग बाकीचं आपण उद्या करू. आणि तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम उद्या डिस्कस करू, ज्याची की व्हॅल्यू आहे. काय व्हॅल्यू? लेंथ ऑफ स्टिक मेजर केलेली आहे. लेंथ ऑफ स्टिक मेजर केलेली आहे, ज्याचे की व्हॅल्यू आलेले आहे A1 इज इक्वल टू 50. ठीक आहे, मी याच्यावरती ग्रुपवरती टाकतो. 100 ने मल्टिप्लाय केलं. इथे पर्सेंटेज एरर साठी केलं. पर्सेंटेज एरर साठी 100 ने मल्टिप्लाय पर्सेंटेज एरर साठी केलं. घ्या.
हात का गेला, पाणी संपलं होतं माझं, पाणी घेऊन आलो. डन डना डन. ओके ठीक आहे. तर मी ग्रुपवरती एक प्रॉब्लेम टाकतो, तो पण सॉल्व्ह करा. याच्यावरती आपण डिस्कशन कंटिन्यू करूया उद्या. एररचं ऍडिशन सबट्रॅक्शन अजून झालेलं नाहीये, त्याच्यावरती प्रॉब्लेम सोडवू नका. अरे बापरे, दम लागला. ओके चलो देन, बाय बाय, हैव अ नाइस डे, वी विल मीट टुमारो. हा हेच येणार, सरनं पण हेच सांगितलंय, फक्त मी तेच म्हणलं टर्म तर एकच आहे. ठीक आहे, सरच्या पद्धतीने पण हेच येणार, सरनं काही वेगळं नाही सांगितलं, फक्त आपला टर्मच्या त्या गोष्टीविषयी संख्या आहे, आपण तर पॉझिटिव्हच घेणार आहोत. आन्सर नाही चुकणार तुमचं. ओके चलो बाय देन, उद्या आपण डिस्कस करूया. ठीक आहे, ओके. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे का? काही डाऊट आहे सांगा मला लवकर. बाय करा नाही तर सर्वांनी मग. चलो बाय बाय एव्हरीवन. हा व्हेरी गुड. बाकीचे चला लवकर, दुसरं लेक्चर सुरू करायचं मला परत. ओके चलो, ओके 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 ठीक आहे, उद्या भेटूया. आणि जमेल तर सकाळचं लेक्चर, आपलं जे लेक्चर आहे ते अटेंड करा. त्याला काहीतरी भारी नाव द्यायचं आपल्याला, सुपर मॅजिक असं वगैरे. ठीक आहे, ओके चलो बाय, हॅव अ गुड डे. गुड डे.